आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ओबीसी असण्यावरून राहुल गांधींच्या हेतुपुरस्सर चुकीची माहिती पसरवण्याचा अतिशय तीव्र निषेध करत भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर ओबीसी मोर्चाने नाशिक येथील रविवार कारंजा परिसरात निषेध आंदोलन केले। आपले पंतप्रधान स्वतः ओबीसी आहेत याचा त्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात उल्लेख केला। या खुलाशातून त्यांनी काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले। त्यावर राहुल गांधी यांनी ओरिसा येथील जरसुगडा येथे बोलताना चुकीची माहिती पसरवली की मोदींचा ओबीसी प्रवर्गाशी काहीही संबंध नाही। मोदींची गुजराती तेली ही जात भाजपानेच इसवी सन 2000 ला ओबीसी प्रवर्गात घुसवली। राहुल गांधींच्या या वक्तव्याची असत्यता मीडियानेच स्पष्ट केली। मोदींची गुजराती तेली ही जात काँग्रेस सरकारनेच 1994 ला त्यांचे राज्य सरकार असतानाच ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केली। त्यानंतर 1999 ला केंद्र सरकारने सुद्धा ती ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून घेतली। तरी देखील राहुल गांधींनी चुकीची माहिती देऊन लोकांमध्ये भ्रम पसरवण्याचे काम केले। याचा भारतीय जनता पार्टीने तीव्र निषेध केला आहे। यावेळी भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, सरचिटणीस काशीनाथ शिलेदार, अमित घुगे, नाशिक शहर ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष अजय आघाव, सुषमा गोराणे, राजेंद्र मोरे, मच्छिंद्र सानप, सागर शेलार, सोनाली ठाकरे, ऋषिकेश धापसे, शरद काळे, शरद जाधव, दीपक पाटील, दीपक देव, अनंत सोनवणे, सुरेश सोनवणे, राजेंद्र कोरडे, विलास सानप, गोरखनाथ खैरनार, वसंत उशीर, पवन उगले, सोनाली राजे पवार, मिनल भोसले, सुजाता करजगीर, अलका जांभेकर, सोनल दगडे, रीटा सोनी, अनिता भामरे, सरतन काळे, दशरथ लोखंडे, कैलास पाटील, तेजश्री काठे, तानाजी अष्टेकर, सचिन मोरे, प्रशांत वाघ, ऋषिकेश शिरसाट, दशरथ लोखंडे, करुणा गायकवाड, ॲडव्होकेट मिनल भोसले, महेश भामरे, विजय गायखे, विक्रांत गांगुर्डे, अक्षय गांगुर्डे, भाविक तोरवणे, संदीप शिरोळे, ज्योती कवर, योगिता अमृतकर, मुफद्दल पेंटर आदींसह अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते।